उपराजधानी नागपुरात रविवार रात्री उशिरापासून सुरू झालेलं पाऊस जे आहे ते सतत जे आहे ते नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे। या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर सततधार सुरू असलेल्या पावसामुळे जे आहे ते अंडरग्राउंड ब्रिजेस जे आहे ते या ठिकाणी पाणी साचल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। मी सध्याला नागपूरच्या नरेंद्रनगर येथील अंडरग्राउंड ब्रिज येथे आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहाल तर एका बाजूने जे आहे ते जवळपास 3 फूट पाणी जे आहे ते या ठिकाणी ब्रिजेसमध्ये साचले गेले आहे, तर दुसऱ्या बाजूने जे आहे ते वाहतूक जे आहे ते या ठिकाणी चालू आहे। परंतु एका बाजूने पाणी जास्त साचल्यामुळे हा रस्ता सध्याला बॅरिकेडिंग लावून जे आहे ते प्रशासनाकडून एकूणच बंद करण्यात आले आहे। तर पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहे आणि एक साईडचा जो रस्ता आहे तो मोकळा करण्यासाठी या ठिकाणी पंपाने जे आहे ते पाणी काढण्याचं काम सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी सुरू आहे। एकूणच मागील 24 तासात जर पाहायला गेलं तर नागपूरमध्ये जे आहे ते 172 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ते एकूणच करण्यात आलेली आहे। जून महिना संपल्यानंतर देखील या ठिकाणी पाऊस जो आहे तो जसा हवा होता त्या पद्धतीने पाऊस जो आहे तो नागपूर शहरात झालेला नव्हता। मात्र मागील जो काही सरासरीपेक्षा कमी पाऊस नागपूर शहरात झाला होता त्याचा संपूर्ण बॅकलॉग जो आहे तो सलग रविवारपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे एकूणच निघून गेलेला आहे असंच म्हणावं लागेल। तर अशाच पद्धतीने जे आहे ते नागपूर शहरातील विविध भागातील देखील स्थिती आहे। अनेक भागांमध्ये जे आहे ते पाणी जे आहे ते साचल्या गेल्याचं दृश्य सध्याला नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतंय। काही घरांमध्ये देखील पाणी जाण्याची शक्यता जे ते एकूणच वर्तवली जाते आहे। मात्र प्रशासनाकडून सतर्कतेच्या दृष्टिकोनातून नागपूर शहर आणि ग्रामीणमधील सर्व शाळांना ज्या त्या सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे काही आपत्ती व्यवस्थापन पथक असेल त्यांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून एकूणच करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेही पूरजन्य स्थिती जर उद्भवल्या गेली तर जिल्हा प्रशासन असेल या ठिकाणी एकूणच सज्ज असल्याचं चित्र सध्याला नागपूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।